मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या 18 मे रोजी मतदान होत आहे, तर 19 मे रोजी या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनेल निवडणूक लढवत आहे, तर त्या दुसऱ्या बाजूला छत्रपती बचाव पॅनेल देखील निवडणूक लढवत आहे। एकंदरीतच जय भवानी माता पॅनेल आणि छत्रपती बचाव पॅनेल यांच्यात ही लढत होणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। एकंदरीतच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा प्रचार आहे तो आता कुठेतरी अंतिम टप्प्यात येताना दिसत आहे, कारण गावागावात मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे। छत्रपती बचाव पॅनेलच्या वतीने मोठ्या प्रमाणात जे निवडणुकीसाठी उमेदवार देखील उभे करण्यात आलेले आहेत आणि हा कारखाना आहे तो इंदापूर आणि बारामती अशा दोन सभासदांमध्ये विभागलेला आहे। एकंदरीतच येत्या 19 तारखेला कारखान्याचा निकाल लागणार आहे। यामध्ये छत्रपती बचाव पॅनेल विजय होतो का जय भवानी माता पॅनेल विजय होतो हे पाहणे देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। एकंदरीतच आता इंदापूरमधील जी चव्हाणवाडी आहे येथे छत्रपती बचाव पॅनेलच्या वतीने प्रचार केला जात आहे। आपल्यासोबत छत्रपती बचाव पॅनेलमधील तानाजी थोरात असतील किंवा इतर उमेदवार असतील आपल्यासोबत आहेत। आज चव्हाणवाडी येथे प्रचार होत आहे, कुठेतरी अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे। कसं पाहता, कसं आव्हान आहे समोर? नाही, छत्रपती बचाव पॅनल आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हा निवडून येणार आहे, कारण हे सभासदांनी ठरवलं, हे बदलाचं वार आहे। आणि म्हणून गेले 10 वर्ष या कारखान्यात जी निवडणूक झाली नव्हती आणि यानं त्या कारणाने ही निवडणूक लांबल्यामुळं आमचा सभासद वैतागलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की जो अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा भावनगर साखर कारखाना आणि 10 वर्ष त्याचं संचालक मंडळ सत्तेवर असताना तो कारखाना अधोगतीकडे गेला, अडचणीत गेला, कर्जबाजारी झाला आणि सभासदांचं प्रचंड नुकसान झालं। आणि म्हणून आमच्या सभासदांनी ठरवलंय, ठाम निश्चय केलाय यंदा बदल करायचा आणि आम्ही केवळ हाऊस म्हणून इलेक्शनला उभा राहिलो ना, केवळ सभासदांच्या रेट्या पुढे आम्ही आमचा हा पॅनल उभा केलेला आहे। आमचे सहकारी, आमचे नेते अविनाशदादा घोलप असतील, मुरलीकाका निंबाळकर असतील, या सगळ्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे आणि निश्चित मला खात्री आहे की हा पॅनल येत्या निवडणुकीमध्ये विजयी होणार। बापू, एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे असतील, नुकतेच काल महादेव जानकर जे माजी कॅबिनेट मंत्री होते हे देखील प्रचारात, विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात मंत्री असतील किंवा मोठ्या प्रमाणात त्याची शक्ती कुठेतरी दिसते। एका बाजूला तुमचा छत्रपती बचाव पॅनेल आहे, कशी एक मोठं एक वर्चस्वाची लढाई कसं तुम्ही या सध्या सामोरे जाणार आहात? नाही, तिकडे सगळे दिग्गज आहेत, फक्त दिग्गज आहेत, सभासद सगळा आमच्या पाठीमाग आहे। म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही निवडून येणार आहे। आव्हान केवढंही असू द्या, एकदा सभासदांनी ठरवलं, एकदा सभासदांनी निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे, गावोगावामध्ये आमचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे। सगळे लोक त्या ठिकाणी आमची वाट बघतायत आणि सगळे स्वागत करतायत की तुम्ही हा निर्णय घेतला, अतिशय चांगला घेतला, कारण ज्यांनी कारखान्याचं नुकसान केलं त्यांच्या ताब्यात कारखाना ठेवायचं नाही हे ह्यांनी ठरवलेलं आहे। आणि कितीही दिग्गज असू द्या, जर सभासदांनीच ठरवलं, ही लोकशाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार दिलेला आहे घटनेमधून, तर तो लोक निर्वादपणे बजावणार। यांची किती दडपशाही असू द्या, किती धाकधपट्टे असू द्या, कारण त्यांचे जे उमेदवार आहेत पृथ्वीराज बापू जाचक म्हणायचे की अजित पवार सत्तेचा गैरवापर करून निवडणूक जिंकतील, आता ते त्यांच्याकडे गेलेत। मग अजितदादांनी सत्तेचा गैरवापर थांबवला का? काल परवा तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने लोकांना प्रलोभनं दाखवली जातात, कशा पद्धतीनं हे निवडणुकीला हे सामोरे जातात। हे लोकशाही मानणारे लोक नाहीत आणि म्हणून आमच्या सगळ्या सभासदांनी ठरवलंय यावेळेस बदल करायचा, पुढं कुणी असू द्या। त्यांच्याकडून असं बोललं जातं की उमेदवार देखील आपल्याला पूर्णतः मिळणार, असं का? नाही, ह्याला कारणीभूत ही सगळी मंडळी आहेत। तुम्ही आता उमेदवारी माघार घ्यायच्या दिवशी जो त्या ठिकाणी गोंधळ झाला, आमचे उमेदवार पळवले जात होते, परंतु बहादर आमचे जे राहिलेले सगळे उमेदवार आहेत ते सगळे बहादर आहेत। त्यांनी ठरवलं की आम्ही निवडणूक जिंकणार आणि लढवणार आणि जिंकणार। हा, कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक तुम्ही सभासदांच्या समोर जातात? छत्रपती कारखान्यामध्ये गेली 10 वर्षे जो ऊसाला भाव व्यवस्थित मिळाला नाही, ऊस तोडणीच्या वेळेस शेतकऱ्यांकडून 5-5 हजार एकरी ऊस तोडणीसाठी घेतले, कितीतरी जणांचे ऊस पेटवून दिले, ह्याला जिम्मेदार कोण? आणि समोरच्या पॅनलवर ह्याच्यावर काहीच बोलत नाहीत। कारखाना आज डब घायला आणला, कोणी आणला? कुणाच्या नेतृत्वाखाली काम चाललं होतं? इतक्या 10 वर्षे 15 वर्षे कुणाचं नेतृत्व होतं? मग त्या नेतृत्वाने स्वतःचे कारखाने सुंदर चालवले आणि सहकार कारखाना डब घायला आणला, हे काम कुणी केलं? आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज जर हे समोरचे पॅनल, पण आता ते म्हणतात की कुठेतरी आमचं सर्व समावेशक पॅनेल आहे, आमच्या कृषी पदवीधर 3 आहेत,
एक कारखान्याच्या येणाऱ्या काळासाठी किंवा कारखाना पूर्वस्थितीत आणण्यासाठी आता जी आम्ही उमेदवार दिले ते योग्य आहे. तुमच्या बाजूने काय सांगाल? आमच्या बाजूने सगळे उमेदवार शेतकरी आहेत, सुशिक्षित आहेत आणि अतिशय हुशार आहेत. त्यांनी शेती संदर्भात असू द्या, व्यवसायात असू द्या, विविध ठिकाणी चांगलं काम केलेले उमेदवार आहेत. आणि जे शेतीला पूरक व्यवसाय कारखाना आहे, ऊस आहे, या संदर्भात उत्कृष्ट काम करणारी मंडळी आमच्याकडे आहे. आणि त्या अजितदादांना जे वाटतं त्यापेक्षा सुंदर कारखाना अविनाशदादा घोलपांच्या माध्यमातून आम्ही चालवू. गावागावात जात असताना नक्की कारखाना 10 वर्ष कारखान्याची निवडणूक झाली नाही, परंतु आता आपण प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचत आहात. गावात काय नक्की सभासदांच्या काय भावना आहेत सध्या? सर्वसामान्य सभासद या कारखान्याच्या पाठीमागच्या 10 वर्षातील कारभाराला कंटाळलेला आहे, वैतागलेला आहे. म्हणजे यापूर्वी कधीही शेतकऱ्यांना, सभासदांना ऊस घालण्यासाठी जे जे काही प्रकार आता करावे लागत नव्हते ते सगळे प्रकार करावे लागतात. ऊस तोडणी वेळेवर होत नाही, नंतर त्या ठिकाणी ऊस तोडणी लोकांना आगाऊ पैसे देणे, काय तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे या कारखान्यामध्ये या कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांचं फार मोठी पिळवणूक झालेली आहे, शोषण झालेलं आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य सभासद जो आहे हा सभासद छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून एक चांगला पर्याय मिळाला म्हणून मनात आनंदी आहे. त्याला वाटतं त्यामुळे काय भावना आहेत निवडणूक जवळ झालेली? निवडणुकी संदर्भात तुम्ही विचाराल, छत्रपती सहकारी साखर कारखाना गेली 11 वर्षापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली चालतो. आणि या कारखान्याचे जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्याचे प्रमुख असतात, त्यांचं रिपोर्टिंग डायरेक्ट अजितदादा पवारांना असतं. आणि खाली त्यांनी जे नेमलेलं संचालक मंडळ आहे वगैरे, यांनी त्याच्यामध्ये म्हणावा तसा सहभाग घेतला नाही. 11 वर्षामध्ये हा कारखाना कर्जाने बेजार झाला आणि त्या कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्यांना दरवर्षी टनाला 500 ते 700 रुपये कमी घ्यावे लागले 10 वर्ष. म्हणजे साधा 100 टनाचा शेतकरी असेल ऊस घालणारा, तर त्याचं नुकसान 10 वर्षामध्ये 5 ते 4 लाखाचं झालेलं आहे. आणि मग एवढं मोठं नुकसान करून त्यांच्याच ताब्यात असताना त्यावेळेस तुम्ही सुधारला नाही कारखाना, आणि मग तुम्ही वर कशावरून काढणार, हे प्रश्नचिन्ह तयार होतं. म्हणजे हे फक्त दिखावे आहेत. कारण काय माहिती, आजूबाजूला खाजगी सहकारी साखर कारखाने अजितदादांच्या आधिपत्याखाली आहेत बाजूलाच. त्यांना हा कारखाना बंद करायचा आहे आणि इथला ऊस कमी भावामध्ये त्यांना तिकडे न्यायचा आहे, हा सगळा डाव आहे. आणि म्हणून एकाच वेळी वीज प्रकल्प 150 कोटीचा आणि एकाच वेळी दुसरा कारखाना, असं नाही चालत. एवढं मोठं कर्ज आणि कर्ज करून हा कर्जबाजारी केलेला आहे. नक्कीच इतर कारखाने असतील, यामध्ये जे शेजारी माळेगाव कारखाना असेल, स्वामेश्वर कारखाना असेल, यामध्ये कुठेतरी 600 ते 700 रुपयाचा भावाचा फरक आहे. हा फरक अगदी 5 ते 7 वर्षापासून आहे. मोठ्या प्रमाणात सभासद वर्गाचं नुकसान झालेलं आहे, असं देखील येथील जे छत्रपती बचाव पॅनेलचे जे उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सांगत आहेत. कशा निवडणुकीला आपण उमेदवार कसं सामोरे जातात, काय लोकांच्या भावना लोकांना? आता आम्ही घरोघरी सभासदांच्या दारात जातोय. ते जाता गेल्यानंतर आम्हाला सभासदांनी एवढं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे की त्यांचं म्हणणं आहे की ह्या 10 वर्षात ह्या कारखान्याची पूर्ण वाट लावली. आता बरेच जण म्हणतात की कर्जबाजारी झाला, कर्जबाजारी कुणामुळे झाला ह्याचं उत्तर माननीय पृथ्वीराज बापूही देत नाहीत. बापू म्हणतात डिबेटला बसा, आम्ही समोरासमोर येऊन बसा, तुम्हाला सांगतो काय होतंय काय नाही, बरेच गोष्टीवर बोलतात. पण बापू आम्हाला हे सांगत नाहीत की कारखाना डबगायला गेला त्याची जबाबदारी कुणाची, आणि ज्यांची जबाबदारी आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात बापू बोलत होते, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बापू तिकडे गेलेले आहेत. बापूनं जाहीर करावं की जे कर्ज झालंय ते कशा पद्धतीनं झालं आणि कुणी केलंय, हे बापूनही आम्हाला सभासदांना पटवून द्यावं असं आमचं म्हणणं आहे. आम्ही सभासदांकडे गेल्यानंतर सभासदांना योग्य पर्याय मिळाला आहे. छत्रपती बचाव पॅनल उभा राहिल्यामुळं सभासद खुश आहेत. बाप्पू, शेवटचा प्रश्न, त्या दिवशी तुम्ही सभेत बाप्पू यांचा लावले तो व्हिडिओ, अशा बऱ्याचशा घटना सांगितल्या. कारखाना कर्जबाजारी असेल किंवा राष्ट्रवादी ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्या आधी बापूंनी एक प्रेस घेतली होती. त्या प्रेसमध्ये निवडणूक लढवणार असं वेगळं ठरवलं होतं, परंतु नंतर एकत्रितपणा झाला तो. त्यानंतर तुम्ही सर्व त्या
जी छत्रपती बचाव पॅनलचं ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस सर्व सांगितलं, काय नक्की प्रकारे हा लावले व्हिडिओ आत्ता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात? नाही, 6 एप्रिलला जे पृथ्वीराज बापूंनी की जे आता समोरच्या पॅनलचा चेअरमन पदाचा चेहरा आहे, त्यांनी त्या ठिकाणी या तालुक्याचे म्हणजे या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय दत्तामामा भरणे असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या कारखान्याचे सभासद माननीय अजितदादा पवार साहेब असतील, यांच्याबद्दल अनोद्गार काढले की हे सत्तेचा गैरवापर करून निवडणूक जिंकतील किंवा मी सहकारातला तज्ज्ञ आहे, माझ्यासमोर पृथ्वीराज जाचकांच्या समोर दत्ता भरणेंनी बसावं किंवा अजितदादा पवारांनी बसावं की ह्यांना माझ्या एक तर बोलता येत नाही, अशा पद्धतीचा तो व्हिडिओ होता. आणि या दोघांनी मिळून कारखान्याचं वाटोळं केलं, हे पृथ्वीराज जाचकांचं उद्गार होतं. आणि तोच व्हिडिओ मी तो सभेमध्ये दाखवला की तुम्ही काल परवापर्यंत अशा पद्धतीचं उद्गार काढता आणि एका रात्रीमध्ये तुमचं काय मनोमिलन होतं माहीत नाही, खुर्चीसाठी सत्तेसाठी तुम्ही हापापलेली सगळी माणसं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलला जो त्या ठिकाणी नावाला सर्वपक्षीय मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये लगे एकमेकाचं गुण गाताय. म्हणजे आदल्या दिवशी किंवा अगोदर तुम्ही त्यांना असंशयदेय भाषेमध्ये त्यांच्याबद्दल उद्गार काढता की ह्यांनी माझ्या पुढं बसायची ह्यांची तयारी नाही, ह्यांना सहकारातलं काही कळत नाही. हे दोन्ही कॅबिनेट मंत्र्याला उद्देशून काढलेले ते उद्गार होतं. आणि तोच व्हिडिओ मी सर्वसामान्य सभासदांना दाखवला. नक्कीच येत्या 18 मे रोजी मतदान आणि 19 मे रोजी या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सद्यस्थितीत तरी प्रचाराची रंगत ही मोठ्या प्रमाणात आहे. जय भवानी माता पॅनेल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनेल यामध्ये प्रमुख लढत होत आहे आणि आता 4 ते 5 दिवस उरले आहेत आणि प्रचाराची रंगत गावागावात जय भवानी माता पॅनेल असेल किंवा छत्रपती बचाव पॅनेल यांच्या जे सभासद आहेत किंवा नेते आहेत किंवा सर्व कार्यकर्ते आहेत हे गावागावात जाऊन आपला प्रचार करत आहेत. आणि कारखाना कशा पद्धतीने पूर्वस्थितीत आणणार आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने जे माळेगाव कारखाना असेल, सोमेश्वर कारखाना असेल, हे देश पातळीवर मोठ्या प्रमाणात नाव लौकिक करून आहेत, त्याच प्रमाणात ह्या कारखान्याचा देखील आम्ही भाव देणार असं छत्रपती बचाव पॅनेल असेल किंवा जय भवानी माता पॅनेलमधील उमेदवार सांगत आहेत, नेते सांगत आहेत. तर येणाऱ्या 19 तारखेला खऱ्या अर्थाने छत्रपती सहकारी कारखान्याचा निकाल लागेल, त्यावेळेसच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. दीपक कापरे, टीव्ही मराठी, इंदापूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.